आज दिव्यांग सामाजिक बौद्धिक संस्थेकडून गुण गौरव पुरस्काराचे आयोजन केलेले होते। यामध्ये आम्ही काही दिव्यांग बांधवांना वस्तू यांच्यासाठी आम्ही आज हे गुण गौरव केलेला आहे। इथे उपस्थित म्हणून आपले अध्यक्षस्थानी DYSP सूर्यवंशी साहेब होते आणि माजी सभापती भरत महाजन होते। निंबोरा पोलीस स्टेशनचे API हरिशन बोचरे होते। फेसबुक पोलीस स्टेशनचे रामेश्वर मोताळे साहेब होते आणि सावरा पोलीस स्टेशनचे पाटील साहेब होते आणि सर्वांनी आपले प्रांत गुरव साहेब सुद्धा होते आणि सर्वांनी आमच्या संस्थेचे भरभरून कौतुकसुद्धा केलेले आहे आणि आम्हाला काही मदत लागल्यास त्यासाठी त्यांनी आश्वासनसुद्धा आम्हाला दिलेले आहे। हे कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश काय होता? हा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश म्हणजे आमच्या सर्व टीमचा एकच आहे की जे काही गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी याचं आयोजन आम्ही राहुल भाऊ व आमचे सर्व मित्रमंडळींनी आयोजन केलेलं होतं आणि तो आम्ही पूर्ण केला। यामध्ये म्हणजे आमचं उद्दिष्ट एकच आहे की विद्यार्थ्यांना सन्मान मिळाल्यानंतर त्यांना प्रोत्साहन मिळावं हाच आमचा एक उद्दिष्ट होता। या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना काय वाटप करण्यात आले? या कार्यक्रमामध्ये आम्ही दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर व एक ब्लाइंड दिव्यांगांना काठी दिलेली होती आणि एक कर्णयंत्र जे विद्यार्थी खूप म्हणजे कमीत कमी 6 महिन्यापासून जे कर्णयंत्रची आशा बाळगून होती ते एक कर्णयंत्रसुद्धा आम्ही आज तिला दिलेलं आहे। पुढील संस्थेचा उद्देश काय आहे? पुढील संस्थेचा आमचा एकच उद्दिष्ट आहे की मी स्वतः दिव्यांग असून मला दिव्यांगाविषयी काय दुःख आहे हे सर्व म्हणजे मी अनुभवत असतो। तर आमचं एकच उद्दिष्ट आमच्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं एकच उद्दिष्ट असतं की दिव्यांग बांधव स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे हेच आमच्या संस्थेचं एक उद्दिष्ट आहे आणि आम्ही त्यासाठी एक नवीन प्रपोजलसुद्धा करणार आहे। जे काही आपले दिव्यांग बांधव निराधार राहतात ज्यांना कोणीही नाही त्यांच्यासाठी आम्ही एक असं निवासी आश्रमाचा आमचं सर्व मंडळीचे हे चालू आहे म्हणजे तयार संस्था म्हणजे संस्थेचे एक आश्रमासारखंच तयार करायचं आमचा सर्वांचा एक उद्दिष्ट आहे। ओके।